नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रमोद देशकरी इन्फिनिटी अकॅडमी मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्त्वाची बातमी जी आहे ती म्हणजे मेट्रो मधील जागा। तर सर्वात महत्त्वाच्या पुणे आणि नागपूर इथे जे प्रोजेक्ट सुरू आहेत, तर पुण्याचे जे प्रोजेक्ट सुरू आहेत त्याच्यासाठीच्या ह्या जागा ज्या आहेत 2020 मधल्या निघालेल्या, तर या केसमध्ये आपण या व्हिडिओमध्ये हे पोस्ट कुठले आहेत, कोण एलिजिबल आहेत, त्याला अप्लाय कसं करायचं, त्याचा सिलेबस काय आहे, क्रायटेरिया काय आहे, हे सगळं पर्टिक्युलर पार्ट ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आमच्या बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे प्रश्न आहेत, खूप साऱ्या क्युरीज आहेत या जागांबद्दल, याच्या माहितीबद्दल, मेट्रोच्या माहितीबद्दल। तर त्यांना ज्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये कुठलीही क्युरी असेल, कुठलाही त्यांचा प्रॉब्लेम असेल, तर त्यांनी आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा। आमची टेक्निकल टीम किंवा मी स्वतः तुमच्याशी नक्कीच कम्युनिकेट करेल आणि तुमच्या सगळ्या शंका समाधानांचं उत्तर आम्ही आमच्या इन्फिनिटी थ्रू देण्याचा प्रयत्न करेल। तर चला सुरुवात करूया। पहिला जो आहे हु कॅन अप्लाय, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, कारण विद्यार्थ्यांचे हेच प्रश्न आहेत की सर याला कोण एलिजिबल आहेत। तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे विद्यार्थी ज्या ब्रांचेस इलेक्ट्रिकल आहेत, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स, ओके, सिव्हिल इंजिनिअरिंग, हे सगळे जे विद्यार्थी आहेत, काही डिग्रीसाठीच्या पोस्ट आहेत म्हणजे पदवी बेस्ड आणि काही डिप्लोमा बेस्ड आहेत म्हणजे पदविका बेस्ड। तर एलिजिबल कोण कोण आहेत, कोण अप्लाय करू शकतात, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिग्री आणि डिप्लोमा म्हणजे पदवी आणि पदविका असे दोन्ही विद्यार्थी जे आहेत वेगवेगळ्या ब्रांचेससाठी ते एलिजिबल आहेत। आपण कुठल्या पोस्टसाठी कुठले विद्यार्थी एलिजिबल आहेत हे बघणारच आहोत, पण कुठल्या ब्रांचेससाठी ह्या जागा आहेत। सगळ्यात पहिल्यांदा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटर सायन्स, या सगळ्या ब्रांचेसच्या ह्या पर्टिक्युलर जागा आहेत ज्याचं बायफर्केशन आपण बघणार आहोत। म्हणजे एलिजिबिलिटी सगळ्यात महत्त्वाची लक्षात घ्या की डिग्री आणि डिप्लोमाच्या वेगवेगळ्या पोस्ट ह्या असणार आहेत। शेवटच्या वर्षातले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी सुद्धा अप्लाय करू शकतात, पण जेव्हा ॲक्च्युअल प्रोसेस सुरू होईल सिलेक्शनची, म्हणजे ज्या टेस्ट असतील, CBT असेल किंवा सायको टेस्ट असेल किंवा मेडिकल टेस्ट असेल, याच्या सुरुवातीला त्यांनी फायनल इयरचं जे सर्टिफिकेशन आहे ते कंप्लीट करणं गरजेचं आहे आणि ते सादर करणं गरजेचं आहे। हे सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट जे अप्लाय करू शकतात। मग अप्लाय कसं करायचं, तर वेबसाईट दिलेली आहे आणि ती वेबसाईट आपल्याला माहिती आहे punemetrorail.org। या वेबसाईटवर 14 तारखेपासूनच ऑलरेडी फॉर्म्स अवेलेबल आहेत आणि ते 21 जानेवारीपर्यंत तुम्ही भरू शकता। 21 जानेवारीच्या रात्री मध्यरात्रीपर्यंत भरू शकता। याच्यावरती जर स्पेसिफिकली ह्या लिंकवर तुम्ही गेलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या पोस्ट बघायला मिळतील आणि तुम्हाला तो तुमचं जे प्रोफाईल आहे, जो फॉर्म आहे तो अप्लाय करता येईल। तर महामेट्रोच्या punemetrorail.org या वेबसाईटवर जाऊन हे फॉर्म्स तुम्ही भरू शकता। सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट की किती जागा आहेत, तर 86 पोस्ट आहेत, ओके। आणि या 86 पोस्ट मध्ये दिस आर नॉट अ बायफर्केशन, हे बायफर्केशन नाही आहे, हे एलिजिबिलिटी पोस्ट आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण बघायचं झालं तर बेसिकली इलेक्ट्रिकलचे जे विद्यार्थी आहेत ते किती पोस्टसाठी अप्लाय करू शकतात, तर 68 पोस्टसाठी अप्लाय करू शकतात। मेकॅनिकलचे जे विद्यार्थी आहेत स्पेशली ते किती पोस्टसाठी अप्लाय करू शकतात, दे आर एलिजिबल फॉर 63 पोस्ट। त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगचे जागा 2 आहेत, त्याच्यासाठी ते एलिजिबल आहेत। इलेक्ट्रॉनिक्स ह्या 64 पोस्टसाठी अप्लिकेबल आहे किंवा ते एलिजिबल आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं कम्युनिकेशन्सची सेपरेट म्हणजे TC, त्याला टेलिकम्युनिकेशन म्हणतो, ENTC जी ब्रँच आहे त्याच्यासाठी स्पेशली तिथे मेन्शन केलेलं आहे दे आर एलिजिबल फॉर द 8 बॅचेस। म्हणजे ह्या ज्या 8 पोस्ट आहेत ह्या डेडिकेटेडली ENTC साठी आहे। आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटर सायन्स ह्या जे इंजिनिअरिंगची स्ट्रीम आहे याच्यासाठी 1 पोस्ट आहे। म्हणजे आपण जर बघितलं इथे, ओके, तर टोटल ज्या जागा आहेत ह्या 86 आहेत, पण कंबाइनली जर ब्रांच वाइज दी स्टुडंट्स आर एलिजिबल फॉर मच मोर पोस्ट, that is very important and beneficial for the students. So this is nothing but the number of posts. Let us start for the bifurcation. कुठल्या पोस्ट आहेत, ओके। तर ज्या वॅकन्सीज आहेत ऑलरेडी, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर आपण बघितलं तर स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर आणि ट्रेन कंट्रोलर,
ह्या मेट्रोमधल्या ज्या जागा आहेत ह्या सुपरवायझरी पोस्टच्या आहेत किंवा सुपरवायझरी लेवलच्या आहेत आणि त्याच्यामध्ये 2 डिपार्टमेंट असणार आहे, एक ऑपरेशन आणि एक मेंटेनन्स, त्याच्या अंडरच्या ह्या पोस्ट आहेत. तर आपण जर बघितलं की ह्या ज्या पोस्ट आहेत स्टेशन कंट्रोलर किंवा ट्रेन ऑपरेटर किंवा ट्रेन कंट्रोलर ह्याच्यासाठी टोटल वॅकन्सीज आहेत 56. मग याच्यासाठी इलिजिबल कोण कोण विद्यार्थी आहेत? दिस इज अ डिप्लोमा as well as degree based streams, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल. जे विद्यार्थी डिग्री झालेले आहेत ते याच्यासाठी इलिजिबल आहेत. जे विद्यार्थी डिप्लोमा झालेले आहेत ते सुद्धा इलिजिबल आहेत. मिनिमम क्रायटेरिया डिप्लोमाचा आहे, त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची डिग्री झालेली आहे ते विद्यार्थी सुद्धा या पोस्टसाठी अप्लिकेबल आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न येऊ शकतो की सर मी 12th केलेला आहे आणि 12th नंतर डिग्री केलेली आहे, म्हणजे मी डिप्लोमा प्लस डिग्री नाही केली, मी फक्त 12th केलं आणि डिग्री केली. ते विद्यार्थी सुद्धा या पोस्टसाठी इलिजिबल आहेत. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर डिग्री बेस्ड ज्या पोस्ट आहेत, हे बघा, हे जे आहे हे डिप्लोमा बेस्ड पोस्ट आहेत. लक्षात घ्या, हा फरक खूप महत्त्वाचा आहे. पदविका आणि पदवी, डिग्री अँड डिप्लोमा, these posts we just have mentioned over here 56 posts, these are diploma based, minimum criteria इथे डिप्लोमा आहे. आणि हे जे आहे सेक्शन इंजिनियर, सेक्शन इंजिनियर जे आहे याच्यासाठी मात्र तुम्हाला डिग्रीच लागणार आहे, म्हणजे डिप्लोमा वाले इथे अप्लाय करू शकत नाही. ह्या अशा किती पोस्ट आहेत? 11 पोस्ट आहेत. 11 पोस्ट आहेत, त्याच्यापैकी 4 डेडिकेटेडली इलेक्ट्रिकलसाठी, एक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जी आपण मेन्शन केली होती सुरुवातीला टोटल जागांमध्ये, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्सच्या 5 आहेत आणि मेकॅनिकलच्या 1 आहे. म्हणजे ह्या डिग्री बेस्ड सेक्शन इंजिनियरच्या जागा आहेत. त्यानंतर ज्युनियर इंजिनियरच्या काही पोस्ट आहेत. ज्युनियर इंजिनियर म्हणजे नक्कीच तुम्हाला कळलं असेल की डिप्लोमा बेस्ड पोस्ट आहे. ओके, तर ज्युनियर इंजिनियरच्या ज्या पोस्ट आहेत त्याच्यामध्ये टोटल 19 जागा आहे. इलेक्ट्रिकल स्ट्रीमसाठी 8, सिव्हिलसाठी 2, इलेक्ट्रॉनिक्स 3 आणि मेकॅनिकलसाठी 6, अशा टोटल 19 जागा ह्या ज्युनियर इंजिनियरसाठीच्या आहेत. मग इलिजिबल कोण आहेत? तर त्या स्ट्रीम मधले जे विद्यार्थी आहेत, म्हणजे डिप्लोमा इलेक्ट्रिकल, डिप्लोमा सिव्हिल, डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स आणि डिप्लोमा मेकॅनिकल, दोज ऑलरेडी परस्यूड देअर डिग्री कोर्स ऑल्सो, दे आर इलिजिबल ओव्हर हिअर. म्हणजे जे डिग्री झालेले आहेत ते सुद्धा इथे इलिजिबल आहेत, कारण ही ज्युनियर लेवलची पोस्ट आहे. ओके, सिलेक्शन प्रोसेस सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट. 4 स्टेप्स असणार आहेत याच्यामध्ये. सिलेक्शन प्रोसेसमध्ये 4 स्टेप्स आहेत. याच्यापैकी फर्स्ट आहे CBT, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. याच्यामध्ये ऑनलाईन टेस्ट होणार आहे, ज्याचं सगळे डिटेल जे आहेत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल. त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू, दॅट इज नथिंग बट द PI. त्यानंतर सायको टेस्ट आहे. लक्षात घ्या, ही स्पेशल टेस्ट आहे and this is the test to check the mental ability of the candidate. आणि ती कुणासाठी आहे बघा, फक्त स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर आणि ट्रेन कंट्रोलर म्हणजे ज्युनियर इंजिनियर पोस्ट आणि सेक्शन इंजिनियर पोस्ट याच्यासाठी ही टेस्ट नाही आहे. ही टेस्ट फक्त कुणासाठी आहे? सायको टेस्ट. ही टेस्ट फक्त या पर्टिक्युलर स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर आणि ट्रेन कंट्रोलरसाठी आहे. आणि जी 4थी स्टेज आहे दॅट इज अ मेडिकल एक्झामिनेशन. इट इज मॅन्डेटरी फॉर all of the candidates. Okay, so this is nothing but the selection process, selection stages. 4 stages are there, including psycho test only for the dedicated candidates. Okay, age criteria सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. जी जनरल क्रायटेरिया आहे तो आपल्याला माहिती आहे. जनरल क्रायटेरिया 18 ते 28 वर्ष. 21/1/1993 ते 21/1/2003 याच्यामध्ये तुमचा जन्म झालेला असणं अपेक्षित आहे. ओके, म्हणजे हा जो एज एरिया दाखवलेला आहे किंवा एज स्पेसिफिक लिमिट दाखवलेली आहे दॅट इज फ्रॉम 18 to 28 इयर्स. रिलॅक्सेशन नक्कीच कॅटेगरीसाठी 18 ते 33 म्हणजे इथे एक 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे आणि OBC साठी 18 ते 31 म्हणजे 3 वर्षाचं
रिलॅक्सेशन आहे. मी परत एकदा बर्थ डेट मेन्शन करतो, 21 जानेवारी 1993 ते 21 जानेवारी 2003. ओके, कारण 21 तारखेला हे जे ऑनलाईन फॉर्म आपण भरतोय, अप्लाय करतोय, त्याची सुद्धा डेट आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. एक्झाम पॅटर्न, परीक्षेचा पॅटर्न काय असणार आहे हे आपण थोडक्यात बघूया. एक्झाम मध्ये जे सिलेबस आहे तो सुद्धा आपण बघणार आहोत. तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की मराठी लिहिता वाचता आणि बोलता येणं हे अपेक्षित आहे. नुसतं ते लिहिता वाचता आणि बोलता आलं नाही तर ते चालणार नाही. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मराठी विषयामध्ये एक स्पेसिफिक बेंचमार्क सुद्धा दिलेले आहेत. ओके, तर आता याच्यामध्ये सगळ्यात पहिला पॉइंट तो आहे मराठी. एक्झाम पॅटर्न मध्ये किती क्वेश्चन्स असणार आहे बघा, 15 क्वेश्चन्स असणार आहे. आणि मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की 40% मिनिमम तुम्हाला त्याच्यामध्ये करेक्ट येणं गरजेचं आहे. 40% मिनिमम मार्क याच्यामध्ये मराठीमध्ये येणं गरजेचं आहे, तरच तुमचे नंतरचे पेपर चेक होतील. ओके, तर दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट यू हॅव टू रिकॉल. ओके, तर मराठी 15 क्वेश्चन्स असणार आहे. मी मार्क म्हणत नाहीये, मी प्रश्न म्हणतोय. त्यानंतर जनरल अवेअरनेस, ॲप्टिट्यूड, रिझनिंग 35 प्रश्न असणार आहेत. ओके, आणि त्यानंतर टेक्निकल सब्जेक्ट 100 क्वेश्चन्स असणार आहे. म्हणजे वेटेज तुम्हाला लक्षात आलं असेल, कारण ह्या टेक्निकल पोस्ट आहेत डिग्री आणि डिप्लोमाच्या. मग टोटल किती झालेत, हे 100 क्वेश्चन्स, हे 35 आणि हे 15, म्हणजे 150 प्रश्न तिकडे असणार आहेत. परत एकदा रिकॉल करतोय, 40% मिनिमम मराठीमध्ये मिळणं आवश्यक आहे, तरच तुमचे नेक्स्ट पेपर चेक होतील. वेटेज 100 मार्क हे तुमचं टेक्निकल साठी असणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती फोकस करणं खूप 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 गरजेचं आहे. ओके, निगेटिव्ह मार्किंग अर्थातच इथे आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे 1/3. दिस इज नथिंग बट द व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट वी हॅव टू रिकॉल. सिलेबस, स्पेसिफिक सिलेबस आजच मेट्रोच्या साईटवर अवेलेबल झालेला आहे आणि ब्रँच वाईज तो सिलेबस वेगवेगळा असणार आहे. डिग्रीसाठीच्या पोस्ट म्हणजे तुमच्या पदवीच्या पोस्ट आणि डिप्लोमा म्हणजे पदविकाच्या पोस्ट. एक लक्षात ठेवा, इथे डिप्लोमाचा कुठलाही सिलेबस हा मेट्रोनी डिक्लेअर केलेला नाही. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजे MSBT म्हणजेच तुमचं डिप्लोमा पॉलिटेक्निकचा जो सिलेबस होता त्या स्ट्रीमला, मग ते मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, इलेक्ट्रिकल असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, तोच सिलेबस तुम्ही प्रिपेअर करायचा ॲज अ टेक्निकल पार्ट म्हणून. तर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे डिप्लोमासाठी सिलेबस त्यांनी एका लाईनमध्ये मेन्शन केलेला आहे की तुमचा डिप्लोमाचा सर्व सिलेबस. राहिलाय प्रश्न डिग्रीचा, तर ब्रँच वाईज, स्ट्रीम वाईज वेगवेगळा सिलेबस आहे. आपण एक एक पर्टिक्युलर टॉपिक बघूया. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी इथे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्या की महाट्रान्सको आता जे बॅच आपण लॉन्च केलेली आहे त्याचा सिलेबस इकडे सेम आहे. बऱ्याच अंशी थोडे जे सब्जेक्ट्स ॲडिशनल आहेत ते फक्त इथे मेन्शन केलेले आहेत. आय जस्ट हॅव दी पॉइंट्स. इलेक्ट्रिकल सर्किट म्हणजेच बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड्स, सिग्नल अँड सिस्टीम्स SS, इलेक्ट्रिकल मशीन्स, ट्रान्सफॉर्मर, इंडक्शन मोटर्स, ऑल टाइप्स ऑफ मोटर्स, पॉवर सिस्टीम्स, याच्यामध्ये ट्रान्समिशन असेल, जनरेशन असेल, डिस्ट्रीब्युशन असेल, कंट्रोल सिस्टीम CS, बोर्डे प्लॉट इन्क्लुडिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट्स. मेजरमेंटचा हा सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये इंडस्ट्रियल मेजरमेंट ॲज वेल ॲज द टेक्निकल मेजरमेंट्स, ॲनालॉग अँड डिजिटल सर्किट्स, इलेक्ट्रॉनिक्सशी रिलेटेड कोअर सब्जेक्ट आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स बेस्ड ऑन द SCR अँड ऑल दॅट पर्टिक्युलर थिंग्स. तर 9 सब्जेक्ट्स आहेत आणि त्याचा डिटेल सिलेबस जर तुम्हाला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याची PDF तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे आणि तो सगळा सिलेबस त्याच्यामध्ये दिलेला आहे. म्हणजे टोटल इलेक्ट्रिक सर्किटमध्ये जसं KVL आहे, KCL आहे, बरोबर आहे, नोडल ॲनालिसिस आहे, ते सगळे त्याच्या आतमध्ये दिलेलं आहे. ओके, तर हा झाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा सिलेबस. सेक्शन इंजिनिअर जे डिग्री लेवलची पोस्ट आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग इथे दिसायला फक्त 3 टॉपिक दिसत आहेत, पण जर आपण डिटेलमध्ये त्या टॉपिकमध्ये गेलो तर अख्खं इंजिनिअरिंग त्यांनी त्याच्यामध्ये पॅक केलेलं आहे. तर फर्स्ट जो सब्जेक्ट आहे तो आहे अप्लाइड मेकॅनिक्स अँड डिझाईन. डिझाईनचे सर्व सब्जेक्ट त्याच्यामध्ये येतील. फ्लुइड मेकॅनिक्स अँड थर्मल सायन्सेस, याच्यामध्ये थर्मलशी रिलेटेड आणि फ्लुइड मेकॅनिक्सशी रिलेटेड सब्जेक्ट सगळे सब्जेक्ट येतील. मटेरियल्स, मॅन्युफॅक्चरिंग, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, सगळे सब्जेक्ट
मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे हे याच्यामध्ये दिलेले आहे. जरी हा सिलेबस दिसताना थोडा दिसत असेल, जे डिग्रीचे विद्यार्थी आहेत स्पेशली मेकॅनिकलचे त्यांना कळेल की हे कुठले कुठले सब्जेक्ट्स आहेत. हा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा सिलेबस झाला. कॉम्प्युटर सायन्स अँड IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि CS याच्यासाठी जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये डिजिटल लॉजिक, कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन अँड आर्किटेक्चर ज्याला कॅम म्हणतो आपण, प्रोग्रामिंग ॲज वेल ॲज डेटा स्ट्रक्चर DS, अल्गोरिदम्स, त्यानंतर थेअरी ऑफ कॉम्प्युटेशन. हे बघा याचे जे डिटेल्स आहेत त्या विषयाचे जे डिटेल पॉईंट्स आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, मी तुम्हाला आत्ता सांगितलं. त्यानंतर कंपायलर डिझाईन, OS ऑपरेटिंग सिस्टीम, डेटाबेसेस और दी स्पेसिफिक वी कॅन से द डेटा हँडलिंग ॲज वेल ॲज CN म्हणजे कॉम्प्युटर नेटवर्क. हा CS आणि IT एक पोस्ट आहे, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग डेडिकेटेडली त्याच्यामध्ये 8 पोस्ट दिलेले आहेत. जर आपण सिलेबस बघितला तर नेटवर्क अँड SS सिग्नल सिस्टीम्स, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस, ॲनालॉग सर्किट्स, डिजिटल सर्किट्स याची लेवल जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू इलेक्ट्रिकल, कारण इलेक्ट्रिकलचे ॲनालॉग अँड डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे ॲनालॉग डिजिटल हे वेगळे पडतात. कंट्रोल सिस्टीम CS, कम्युनिकेशन, AM FM सगळं त्याच्यामध्ये मॉड्युलेशन, त्याचे टाईप्स, सुपर हेट्रोडाईन मॉड्युलेशन्स, देन इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स. हा झाला सिलेबस तुमचा E&TC ब्रँचचा. ओके, मग या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण कुठल्या विद्यार्थी त्याच्यासाठी इलिजिबल आहे, कुठल्या स्ट्रीमसाठी किती पोस्ट आहेत, किती स्टेजेस आहेत, एज क्रायटेरिया काय आहे, ओके, कशा प्रकारे आपण हे सगळे पर्टिक्युलर जे डिटेल्स आहे एखाद्या सिलेबसचे ते आपण या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. जसं मी माझ्या बोलण्यामध्ये म्हटलं होतं की महाट्रान्सकोच्या बॅचचा आणि इथला सिलेबस हा जवळपास इलेक्ट्रिकल ब्रँचसाठी मी बोलतोय स्पेशली, तर तो जवळपास सारखा आहे, 1-2 विषय जर सोडले तर. म्हणजे इन्फिनिटी अकॅडमीने जी महाट्रान्सकोची सक्सेसफुल बॅच लॉन्च केलेली आहे आणि ती अजूनही सुरू आहे, तर त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेतलं तर नक्कीच तुम्हाला महामेट्रोचं सुद्धा खूप सारा सिलेबस त्याच्यामध्ये कव्हर होईल आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने हे जी परीक्षा आहे, ही जी एक्झाम आहे ही देता येईल. जसं की आपल्याला माहिती आहे की इन्फिनिटी अकॅडमी नेहमी नवनवीन व्हिडिओ आणि उपयुक्त असे व्हिडिओज आपल्यासाठी घेऊन येत असतं. जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडतात आणि आवडत असेल तर नक्कीच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.